आपल्याला 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत का नाही? प्रत्येकाला लक्षात ठेवा 3 प्रकारच्या वाटा असतात, परा, पश्चंती आणि मध्यमा. म्हणजे बघा चौथी वैखरी असते, म्हणजे 4 आहेत जे आपण बोलतो जे ज्याचं बाहेर पडतं ती वैखरी असते. तर या ठिकाणी माताजी निर्मलाजी हे अतिशय चांगलं असं या ठिकाणी योगाचं त्यांचं जे कार्य चालू आहे संपूर्ण आपला भारत देश सर्व ठिकाणी चालू आहे. आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना आपल्या शरीरात जे असलेल्या ज्या नाडी आहेत किंवा जी दैवी शक्ती आहे ती कशा प्रकारे जागृत करायची आणि जागृत झाल्यानंतर आपलं त्याचा काय आपल्याला उपयोग होईल. आज आपण पाहतोय की या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण फक्त आणि फक्त पैशाच्या मागे धावतोय. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हे तंत्रज्ञानाचं युग आहे ज्याला आपण टेक्नॉलॉजिकल वर्ल्ड म्हणतो. सगळ्या गोष्टी आज ऑनलाईन झालेल्या आहेत. जर तुम्ही पाहिलात यांचे वेबिनार्स वगैरे ऑनलाईन सुद्धा होतात, बऱ्याच ठिकाणी ऑफलाईन होतात. तुम्ही पाहिलं की पुण्यामध्ये भरपूर शाखा आहेत तिथं ऑफलाईन सुद्धा होतात. पण लोकांकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला कसं आहे वेळ फार कमी आहे म्हणण्यापेक्षा वेळ भरपूर आहे, ते आपणच वेळेचं स्ट्रॉंग आणलेलं आहे की वेळ कमी आहे म्हणून. तसं पाहिलं तर कारण आपले जर आजी आजोबा असतील त्यांचे पूर्वीचे लोक असतील, त्यांच्या वडिलांचे वडील असतील त्यांचे वडील असतील, पहा ज्या लोकांची जीवनशैली आणि आपली जीवनशैली याच्यामध्ये आज फार मोठा फरक पडलेला आहे. त्याला कारणीभूत आपणच आहोत. कारण आपण जे काही खातोय आज ते सगळं केमिकल खातोय. तर कुठंतरी आपल्याला आपल्या जीवनाची आपल्या शरीराची आपल्याला ओळख झाली पाहिजे. आपल्या शरीरात काय आहे आणि काय नाही हे आज या ठिकाणी या सहयोग यांच्याद्वारा तुम्हाला सांगण्यात आलं. त्याबद्दल मी त्या संपूर्ण टीमचे आपल्या शाळेच्या वतीनं खूप खूप असे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. काय वाटतं तुमच्यासाठी? धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम.